जैन विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केलेल्या मागील वर्षी प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये आपण बघा 2011चा पेपर बघत होतो, ज्यामध्ये आपण गणित व बुद्धिमत्ता यावरील प्रश्न बघितले होते. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघा आपण यावरील 2011 मध्ये विचारलेले जीएस वरील प्रश्न आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण आजचा पहिला प्रश्न बघूया नेमका कुठल्या प्रकारचं. चला तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे बघा, गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेले केंद्रीय अर्धसैनिक बल कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बघा सीआरपीएफ. ऑप्शन ए हा याचं योग्य उत्तर आहे. तर या प्रश्नावरती एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे IMP प्रश्न आहे, हे भरपूरदा गडचिरोली पोलीस भरतीमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. तर बघा ऑक्टोबर 2009 मध्ये काय झालेलं आहे, ऑक्टोबर 2009 मध्ये नक्षल विरोधी अभियानासाठी, कशासाठी? नक्षल विरोधी अभियानासाठी सीआरपीएफच्या सीआरपीएफच्या 18 तुकड्या गडचिरोली जिल्ह्यात तैनात करण्यात आले होते. हे गोष्टी या प्रश्नावरती लक्षात ठेवायचं आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते ठिकाण गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून जवळ आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मारखंडा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून मारखंडा हे ठिकाण किमान 45 किमी अंतरावरती आहे. किती? 45 किमी अंतरावरती, जे की चामोर्शी तालुक्यामध्ये स्थित आहे. कुठल्या? चामोर्शी तालुक्यामध्ये. त्यानंतर बघा मार्कंड हे एक देवस्थान आहे, जे की ऋषी मार्कंडेश्वर कोणाच्या नावाने आहे प्रसिद्ध? ऋषी मार्कंडेश्वर या ऋषीच्या नावावरून मार्कंड या देवस्थानाचे नाव पडलेले आहे. ठीक आहे. तसंच एक गोष्ट लक्षात ठेवा, तसंच हे विदर्भामध्ये मार्कंड हे ठिकाण विदर्भाची काशी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. काय म्हणून? विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. चला तर याचा पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहेत, त्या वडसा या ठिकाणी आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वडसा. तर बघा आपल्याकडे एक नवीन प्रस्तावित रेल्वे मार्ग चालू आहे, जे आहे वडसा ते गडचिरोली. हे लक्षात ठेवायचं, वडसा ते गडचिरोली. तर बघा एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, आता काय गडचिरोली जे रेल्वे स्टेशन आहे, तर याची स्थापना इंग्रजांनी 1908 मध्ये केलेली आहे. तर कशासाठी याची स्थापना केलेली आहे, तर मालवाहतूक व प्रवासाचे काय महत्व लक्षात घेता त्यांनी 1908 मध्ये याची स्थापना, म्हणजे या रेल्वे सेवेची सुरुवात केलेली आहे, वडसा या रेल्वे सेवेची. ठीक आहे. हे गोष्ट याच्यावरती एक लक्षात ठेवायची आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर अभय बंग यांचे सर्च इन्स्टिट्यूट कोणत्या तालुक्यात आहे, असा हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे धानोर या तालुक्यात आहे. ठीक आहे. ते चातगाव या ठिकाणी, कुठल्या गावी? चातगाव या ठिकाणी यांचा इन्स्टिट्यूट आहे. तर बघा डॉक्टर अभय बंग यांनी 1985 मध्ये सर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. ठीक आहे, जे की चातगाव या ठिकाणी आणि धानोर या तालुक्यामध्ये. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. तर पुढचा प्रश्न आहे बघा, काय आहे? प्रश्न क्रमांक 5. बेळगाव पोलीस मदत केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? बेळगाव पोलीस मदत केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो कोरची. ऑप्शन ए, कोरची तालुक्यात काय आहे? बेळगाव पोलीस मदत केंद्र आहे, जे की कुरखेडा उपविभागात येतो. कुठल्या उपविभागात? कुरखेडा उपविभागात येतो. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. तर आपल्याकडे बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 6. अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, जो अहेरी येथील जो पोलीस उपमुख्यालय आहे, याला प्राणहिता या नावाने संबोधले जाते. याचं कारण बघा, जो अहेरी येथील जो पोलीस उपमुख्यालय आहे, हे प्राणहिता नदीकाठी वसलेले आहे, असल्यामुळे याला प्राणहिता या नावाने संबोधले जाते. तर बघा याची स्थापना, जे अहेरी पोलीस उपमुख्यालयाची स्थापना मार्च 1994 मध्ये झालेली आहे. केव्हा? मार्च 1994 मध्ये. कारण बघा याला C60 चे दुसरे मुख्यालय म्हणून सुद्धा ओळखले जाते. चला तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे बघा, आदिवासी प्रश्न क्रमांक 7 आहे. एकदा प्रश्न बघून घेऊया. प्रश्न क्रमांक 7 आहे, आदिवासी गावांमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यक्रम अथवा सभेकरिता लोक एकत्रित जमतात, असा विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए गोटुल. ऑप्शन ए गोटुल. बघा आदिवासी गावांमध्ये काय आहे, कार्यक्रम अथवा सभेकरिता लोक ज्या ठिकाणी एकत्रित जमतात त्याला गोटुल असं म्हणतात. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. चला तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपला पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत कोणती, असा प्रश्न विचारला आहे. तर तो योग्य उत्तर आहे मित्रांनो आपला ऑप्शन ए लेखामेंढा, जे की धानोरा तालुक्यात आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. कुठं? धानोरा तालुका, गडचिरोली जिल्हा, हा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा वन हक्क कायदा 2006
लागू झाल्यानंतर 2009 मध्ये या ग्रामपंचायतीने सामूहिक वनहक्क मिळवलेला आहे. सामूहिक वनहक्क कायदा मिळवलेला आहे, जे की महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न कव्हर करूया. तर आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 9. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गादेवी उत्सवाकरिता प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? काय विचारलेलं आहे? गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गादेवी उत्सवाकरिता प्रसिद्ध असलेले ठिकाण. तर तो योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, आरमोरी. तर आरमोरी या ठिकाणी काय करते, दुर्गादेवीचे जे सर्वात मोठा उत्सव हे साजरा केले जाते गडचिरोली जिल्ह्यामध्ये. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राची नक्षलविरोधी अभियानाकरिता कार्यरत असलेले पथकाचे नाव काय? काय विचारलेलं आहे? महाराष्ट्राचे नक्षलविरोधी अभियानाकरिता कार्यरत असलेल्या पथकाचे नाव काय असं विचारले. तर याचं योग्य उत्तर होता मित्रांनो ऑप्शन सी, C60. तर बघा C60 या पथकाची स्थापना आपण आता बघून घेऊ थोडक्यात. C60 या पथकाची स्थापना 1990 मध्ये IPS अधिकारी होते ते की KP रघुवंशी. कोण होते? KP रघुवंशी यांनी काय केलं, 1990 मध्ये C60 या पथकाची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. आणि C60 हे नाव कशावरून पडलेले आहे तर बघा, प्रथम जी त्यांची बॅच होती C60ची, त्याच्यामध्ये किती 60 लोक होते, म्हणून त्याला C60 असे नाव देण्यात आले होते. ठीक आहे, ही गोष्ट याच्यावरती लक्षात ठेवायचं. तर 1990 मध्ये C60ची स्थापना, जे की IPS अधिकारी होते KP रघुवंशी. चला तर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, काय आहे? प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती भाषा गडचिरोली जिल्ह्यात बोलली जात नाही? तर बघा काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणती भाषा गडचिरोली जिल्ह्यात बोलली जात नाही? बघा गडचिरोली जिल्ह्यात गोंडी सुद्धा बोलली जातो, त्यानंतर तेलंगणाची सीमा लागून असल्यामुळे तेलुगू सुद्धा बोलली जाते, आणि त्यानंतर बंगाली लोक आपल्याकडे शरणार्थी असल्यामुळे बंगाली सुद्धा बोलली जाते. पण आपल्या जिल्ह्यामध्ये तेलुगू ही भाषा बोलली जात नाही. चला तर याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन डी, तेलुगू. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक वरून नागपूरकडे जाताना खालीलपैकी कोणत्या नद्या लागतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, कठाणी व खोब्रागडी. आता बघा गडचिरोलीजवळ कठाणी नदी आणि आरमोरी तालुक्यात खोब्रागडी नदी, ह्या दोन नद्या गडचिरोलीवरून नागपूरकडे जाताना लागत असतात. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. तर आपल्याकडे पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, प्रश्न क्रमांक 13. कोसा रेशीम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? कोसा रेशीम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आरमोरी, ऑप्शन डी. तर सर्वात जास्त कोसा रेशीम प्रकल्पाचं उत्पन्न आपल्या जिल्ह्यामध्ये म्हटलं तर आरमोरी या ठिकाणी घेतलं जाते. चला तर पुढचा प्रश्न आपण नेमकं कुठला आहे ते बघूया. चला तर मित्रांनो बघा, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. गडचिरोली जिल्ह्यात कोणते विद्यापीठ आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना हे विद्यापीठ आहे, ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असेल. तर याच्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जे गोंडवाना विद्यापीठ आहे हे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी कार्यरत आहे. तसंच एक लक्षात ठेवायची, गोंडवाना विद्यापीठाची स्थापना किती झालेली आहे? 27 सप्टेंबर 2011ला. केव्हा झालेली आहे? 27 सप्टेंबर 2011ला या गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. याच्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. आणि कोणत्या दोन जिल्ह्यासाठी कार्यरत आहे? तर एक आहे चंद्रपूर आणि दुसरी कुठला आहे? गडचिरोली. हा लक्षात ठेवायचा आहे. चला तर पुढचा प्रश्न आपण बघूयात नेमकं कुठला आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 चे बांधकाम कोणत्या तालुक्यात सुरू आहे? आता बघा मित्रांनो, हे काय झाले, हे पेपर आहे आपण बघतोय ते 2011चा. आता बघा जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 आहे याचा सुधारित क्रमांक 63 आहे. म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक 16 बदलून काय केलेला आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 करण्यात आला आहे, जे की 2011 मध्ये याचं बांधकाम कुठं सुरू होतं? ते सेळुंजा या तालुक्यात सुरू होतं गडचिरोली जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वैनगंगा नदी उलट्या दिशेने वाहते असा प्रश्न विचारलेला आहे. बघा एक लक्षात घ्या मित्रांनो, जी वैनगंगा नदी आहे भारतातील प्रमुख एक नदी आहे, जे की मार्कंडा, म्हणजे ऑप्शन ए मार्कंडा या ठिकाणी काय होत आहे, दक्षिण वाहिनी नदी असून हे काय होत आहे, त्या मार्कंडा या ठिकाणी उत्तर वाहिनी नदी होत आहे. म्हणून तिला हा प्रश्न असा विचारलेला आहे की बा वैनगंगा नदी कोणत्या ठिकाणी उलट्या दिशेने वाहते असं प्रश्न विचारला. तर ते ठिकाण होते मार्कंडा, चामोर्शी या तालुक्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. थेट असंच प्रश्न विचारलो, खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी आहे? तर मग लक्षात घ्यायचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? मग सरळ सरळ गडचिरोली. तर बघा एक गोष्ट लक्षात घ्यायचं, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1993 पासून काय आहे, दारूबंदी हे सुरू आहे. ठीक आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. चला तर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 18. गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. काय प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, वीर बाबूराव शेळमाके. आता वीर बाबूराव शेळमाके बघा हे अहेरी तालुक्यातील किष्टापूर या ठिकाणचे आहेत, आणि यांनी काय केलं होतं, 1858 मध्ये
इंग्रजा विरुद्ध काय लढा उठवलेला होता आणि या कारणास्तव त्यांना 21 ऑक्टोबर मध्ये 21 ऑक्टोबर 1858 मध्ये काय झालं होतं, इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली होती.